सामना आहे. ताई पॅकर्स एका बाजूला पाहायला मिळते. प्रज्वल यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळला, उसळी जास्त होती आणि करण अंबाला यांच्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेने षटकार 6. करण अंदाज घेतला, बॉल थोडीशी उसळी जास्त होती पाठीमागच्या बाजूला. हा बॉल मात्र फेकून दिलाय 6 धावांसाठी. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती आता होऊ लागलेली आहे. पुन्हा एकदा प्रज्वल तंबीरे समोर करण अंबाला. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं, टायमिंग नाही झालं, धावगिराचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला तिकडे थांबवलंय आणि प्रज्वलने काही चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. 8 धावांवर ही धावसंख्या थांबलेली आहे. एमएससीसी हा सुद्धा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. तारे सितारे तर याही टीम मध्ये. दुसऱ्या बाजूला पवन केनेच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई यांच्या नेतृत्वाखाली ताई पॅकर्स आरजे ग्रुप ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा प्रज्वल तंबेरे आणि स्ट्राईकवर ऑल इंडिया स्टार करण. उभी हिट, मोठा फटका खेळलाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करताना पाहायला मिळाले आणि करण यांनी बॉलला पाठवलंय लांब 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 लांब. षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अखूट टप्प्याच्या बॉलची वाट पाहत होते आणि जसा अखूट टप्प्याचा बॉल आला त्यावर खूप चांगला पुल केलाय आणि धावसंख्येला मात्र 6 धाबांनी पुढे देखील पाठवलंय. पहिली ओव्हर मात्र प्रज्वल तंबीरे यांची पाहायला मिळाली. 14 धाबा खर्च केलेले आहेत. 8 ओव्हरचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 136 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया, या स्पर्धेत षटकारांची संख्या खूप मोठी राहिली आहे. चौकारांची संख्या त्याच्या तुलनेत कमी राहिली आहे, परंतु षटकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत. फलंदाजांनी देखील मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लयलूट केली धावांची. पहिलं अर्धशतक भावेश नाईक यांच्या बॅटमधून 60 धावांचं, त्यानंतर ऋतिक पाटील 54 धावा, त्यानंतर अक्षय पवार 55 धावा, त्यानंतर श्रेयस कदम 51, निखिल जाधव 116, श्रेयस कदम 65, पुन्हा नागेश वाडेकर 50 धावा, एजाज कुरेशी 70 धावा, त्याचबरोबर धनंजय बिंताडे 62 धावा आणि बंटी बद्रिके 55 धावा. अशा 8 अर्धशतक आणि 1 शतक हे या ठिकाणी पाहायला मिळालं. सुलतान येतात बॉलिंगसाठी. कल्याण उल्हासनगर परिसरातील हे नाव मात्र दुबई पर्यंत चर्चेला गेलं. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत स्विंगचा सुलतान आणि विशेष म्हणजे रबर बॉलच्या कित्येक स्पर्धा गाजवताना सुलतान यांना आम्ही पाहिलेलं आहे. समोर ऋतिक. हो, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गोल. ऋतिक यांना माघारी परतावं लागतंय. सुलतान विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर मोठं यश मिळतंय. ऋतिक आउट. बॅटची कडा घेतली आणि मिडल स्टंपला जाऊन बॉल आदळला. बेल्स देखील बऱ्याच लांबवर पडल्या. सुलतान यांच्याकडे बॉलला कट करण्याची क्षमता खूप चांगली आहे. ऋतिक नाराजी या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये हे दृश्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे. किंचित आतमध्ये येणारा बॉल, बॅटची खालची कडा घेतली आणि बॉल यष्टांना जाऊन आदळताना पाहायला मिळाला. बिलाल शेख. काल बिलालने देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाईल. करण अंबाला एका बाजूला आहेत. करण अंबाला यांना देखील रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट खेळताना पाहिलं एक वेगळा आनंद मिळणार आहे. 14,000पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. करण अंबाला इन ऍक्शन, जोडीला बिलाल आलेत. भिवंडीची शान असणारा हा खेळाडू आहे. उल्हासनगरचा स्विंग म्हणजे सुलतान बॉलिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. ऑप्शन झाल्या कारणाने प्रत्येक टीम ही बॅलन्स बनलेली आहे. सगळ्यांकडे चांगले बॅटर, चांगले बॉलर देखील पाहायला मिळत आहेत आणि जरी 136 करायचे पाठलाग करण्याची क्षमता हा संघ ठेवतो. बिलाल मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. क्लासिकल क्रिकेट त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य देखील पाहायला मिळतं. अंतिम टप्प्याच्या दिशेने पाहूयात. सामना अधिकाधिक चुरशीचा पाहायला मिळेल आपल्याला. सुलतान यांची बॉलिंग आहे, परंतु बॅटिंगसाठी पाहायला मिळतात बिलाल. 14 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे.
यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती, कमी गतीने बॉल आला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होता खरा, परंतु नाही यशस्वी झाला. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल करण अंबाला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बिलाल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय धावा मोठ्या प्रमाणावर बनल्या. अगदी 2 वेळा 144 धावा बनल्या देखील गेल्या आणि आज जर पाहिलं तर 136 धावांचा पाठलाग पहिल्या मॅच मध्ये करायचा आणि तो सुद्धा 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. आजच्या मॅचेस आहेत ह्या 8-8 षटकांच्या आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत. सुलतान हा बॉल खेळला जरूर आहे, आडव्या बॅटने फटका फसलाय, बॉल हवे. सुलतान 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 आणखीन एक विकेट आणि ती सुद्धा महत्वाचीच विकेट घेताना पाहायला मिळते. कमी गतीच्या चेंडूने करण अंबाला यांना फसवलं. अगोदरच स्ट्रोक खेळण्याचा पवित्रा घेतला होता, त्यामुळे कमी गतीच्या येणाऱ्या या चेंडूवर टायमिंग नाही झालं आणि करण अंबाला 6 चेंडूमध्ये 13 धावा काढून 2 षटकाराच्या मदतीने बाद होत आहेत आणि सुलतान यांना आणखीन एक यश मिळत आहे. करण अंबाला यांच्या रूपात आणखीन एक विकेट. पहिल्याही डावाची सुरुवात थोड्याफार प्रमाणात अशीच काही डळमळीत झाली होती. अगदी 15,000च्या जवळपास प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. ज्यांना शक्य नाही केतन मात्र हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. त्यामुळे तारे सितारे इकडे येत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलं भिवंडीवर, माणकोली या गावावर, श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणावर. सुलतान यांनी उसळता बॉल टाकलाय, फेकून दिलाय. हुक करत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पवन केने यांच्या बॅट मधून आल्या आल्या A1 फटका आलाय, सिक्सर. कोणतीही दयामाया दाखवलेली नाहीये. जशी बॉलरची चुकी झाली त्याचा समाचार घेतलाय आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवले. करायचंच आहे कारण लक्ष मोठं आहे, त्यामुळे एका षटकात 2-3 मोठे हल्ले तर होणं गरजेचं सुद्धा आहे. एकवीस धावा धाव फलकावर पवन यांचा मोठा हल्ला पाहायला मिळाला. मोठा फटका तिकडे खेळला गेलाय. पवन केने इन ऍक्शन मध्ये चर्चेतील नाव सध्याच्या घडीला. गावासाठी क्रिकेट जबरदस्त खेळलं. गोरसई हे नाव महाराष्ट्रभर गाजवलं आणि आज व्यावसायिक गटामध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मागील 2 वर्षापासून जर पाहिलं तर मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील वर्णी लागते पवन यांची. प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत या क्रिकेटचा. प्रेक्षक आनंद घेत आहेत या पावसामध्ये सुद्धा या मॅचेसचा. तारे सितारे आज पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आले तिकडे आणि ज्यांना येणं शक्य नाहीये, जे ऑफिसला आहेत, कोणी आपल्या ऑफिस मधून, कोणी आपल्या घरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि जे दर्दी प्रेक्षक आहेत, चला मैदानातच जाऊयात, ते सगळे इकडे आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. 70-70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर देखील मात्र पुढे पुढे चाललाय. खूप चांगला प्रतिसाद गेल्या 3 दिवसात मिळालाय आणि अजूनही जे काही नौखे असतील किंवा नवीन आले असतील 70-70 स्पोर्ट्सवर, त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा येणार आहेत. मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल, रबर बॉल क्रिकेट कार्निवल पाहायला मिळेल, अयोध्या मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारत कप येणाऱ्या कालावधीमध्ये, ग्रामीण धमाका बिग बॅश सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे या स्पर्धा नुकतीच नॉर्थ इंडिया चॅम्पियनशिप देखील आता पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला जाऊयात आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सुलतान पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. या वेळेला कव्हर्सला उडवलाय. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पवन केने धडाकेबाज बॅटिंगला सुरुवात झाली आहे त्यांची. येतोय चौकार. पहिल्या 3 बॉलला 1च रन होता. 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु पवन मैदानात आले आणि वातावरण पवनमय करताना पाहायला मिळत आहेत. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. पवन केने या नावाची चर्चा आणि डंका सध्या का आहे दाखवून देताना पाहायला मिळतात पहिल्या 2 बॉलवर. परंतु सुलतान सुद्धा कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल.
वेगवान बॉल, याला सुद्धा समोर खेळलेत पवन. गवता मधून बॉल अगदी समोरच्या दिशेने वेगाने निघाला होता खरा, परंतु तिकडे पाण्यामध्ये बॉल थांबतोय. शुभम तिकडे पोहोचले आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत 2 धावा घेतल्या सुद्धा गेल्या. 8 ओव्हरचा सामना आहे, 2 ओव्हर पहिल्या झालेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 2 विकेट माघारी परतल्यानंतर MUCC ओरिसा ताईपॅकर आरजी ग्रुपच्या विरुद्ध. प्रेक्षक जोडलेले आहेत मोठ्या संख्येने, सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आपले पावसाचे आहेत आणि या पावसाच्या 4 महिन्यामध्ये आपण क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळत असतो. मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर हे पावसाळी क्रिकेट पाहत असतो. हे प्रेक्षक त्याच्यासाठीच या ठिकाणी आलेले आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत, खेळाडूंना पाहण्यासाठी आलेत, कोणाच्या सेल्फी घेण्यासाठी आलेत. आपण जोडलो गेलेलो आहोत या स्थानिक क्रिकेटशी. लेदर बॉल क्रिकेटशी आपलं काही घेणं देणं नाहीये, परंतु टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटशी देणं घेणं आहे. आणि त्याच्यामुळे ही पब्लिक मात्र हे क्रिकेट पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतेच करते. लांब लांबचा प्रवास करते, दूर दूरवरून मोटरसायकलवर येतात, कोणी कारने येतात. मॅच पाहण्यासाठी हे दूर दूरपर्यंत येतात, कारण या टेनिस बॉल क्रिकेटने, रबर बॉल क्रिकेटने आपलं एक वेगळं बॉन्डिंग झालंय एकमेकांशी. चाहत्यांचं सुद्धा प्रेक्षक खेळाडूंशी झालंय, आयोजकांशी झालंय आणि त्यामुळे ही गर्दी, हे प्रेक्षक येतातच. शुभम शुभम जाधव, मानगाव एक्सप्रेस बॉलिंगला. समोर बिलाल. पहिला बॉल इकडे जास्त उसळी पाहायला मिळाली. पंचांनी आपले हात फैलवलेत, व्हाईट बॉल घोषित केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ही समस्या राहिली आणि त्याचं कारण आहे सिमेंटच्या विकेटवर बाउन्स थोडा जास्त मिळतो. त्यातल्या त्यात रबरचा बॉल, त्याला ऑलरेडी बाउन्स असतो. पाण्यात जर बॉल भिजला, ओला असला तर तो आणखी जास्त जोरात उसळतो. त्याच्यामुळे बरेचसे उसळते चेंडू म्हणा, नो बॉल म्हणा, हे सुद्धा पाहायला मिळालं. कमी गतीचा बॉल लगेच पिक केलाय आणि बिलालने स्क्वेअर लेगला सांगितले बॉलला जा. 6 धावांमध्ये सिक्सर. षटकाराने धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. कमी गतीने थोडस फिंगर रोल केले होते. काल अशाच प्रकारचे 2 चेंडू जे टाकले होते ना त्यांनी मोक्याच्या क्षणी शुभमने, तिथे कुठेतरी सामना टर्न झाला होता आणि आज तसाच प्रयत्न इकडे होता खरा, परंतु तो बिलालने ओळखला आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवला. 34 धावा धाव फलकावर आहे. अजूनही 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. 136 धावांचा एकंदरीत पाठलाग करते सध्या MUCC ओरिसा टीम. बिलाल, खूप साऱ्या उपलब्धता या खेळाडूच्या नावावर आहेत. हा बॉल थोडासा कमी गतीने, अंदाज चुकला यावेळेला बिलाल यांचा आणि धावसंख्या जर पाहिली तर आता लेगबायच्या स्वरूपातील 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 35 धावांवर ओव्हर नंबर 3 सुरू आहे. सुरुवातीच्या विकेट गेल्या त्याच्यातून सावरायचंय. पवनने त्याची सुरुवात केली, बिलालने त्याला पुढे नेलं आणि या डावाला आकार देण्याचा प्रयत्न आता दोघांकडून सुद्धा होतोय. जसं या अगोदर आपण पाहिलं बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर शुभम जाधव यांच्यामध्ये एक पार्टनरशिप पाहायला मिळाली. असं वाटत होतं आता कुठेतरी डाव कोलमडलाय की काय आणि 80-90 मध्ये राहतोय की काय. त्याच वेळेला बंटी आणि शुभम यांची पार्टनरशिप कामाला आली. तशीच पार्टनरशिप या डावात देखील गरजेचं आहे. 35 धावा शुभम जाधव. कमी गतीचा बॉल, थोडासा वळणाराही बॉल, परंतु जास्त वळलाय आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तटकरे साहेब चषक, खासदार तटकरे साहेब चषकात मोटरसायकल जिंकली होती शुभम यांनी. क्या बात आहे. आउट कटर बाहेर बॉल काढण्याचा प्रयत्न देखील त्यांचा या ठिकाणी झाला. बाहेर बॉल गेलाय. 36 धावा धाव फलकावर पुन्हा एकदा पवन केने. कमी गतीचा या बॉलने मात्र आता थांबवले पवन यांना. नुसता कमी गती नाही तर वळलाय सुद्धा हा बॉल. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेलाय. पहिलीच मॅच सुरू आहे आजच्या दिवसातील आणि 1,35,000 प्रेक्षकांनी युट्यूबला 70 स्पोर्ट्सवर स्पर्धा पाहिली सुद्धा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. उसळता बॉल, वेग सुद्धा होता, त्याच्यावर केलाय पुल झालाय सक्सेसफुल आणि पवनच्या बॅट मधून A1 फटका, सिक्सर.
यावेळी अकोट टप्प्याचा बॉल आणि श्री गुरुदत्त स्टँडच्या दिशेने मात्र या स्ट्रोकला खेळलं पवन यांनी. मागील बॉलवर गुंगारा दिला बॉलने, फिरला देखील होता आणि हा थोडासा मागे मिळाला. थोडेसे हवेत गेले, उसळी घेतली आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा या ठिकाणी देखील पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. काही बॉलरचे तर काही बॅटरचे. 42 धावा धाव फलकावर. शुभम पुढे टाकला, या वेळेला पुढे टाकला आणि पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडेच पाठवलाय. पवनची बॅट चांगलीच बोलू लागलेली आहे. अंदाज घेतायत या बॉलचा. आता थोडस वातावरण कोरडं देखील झालंय आणि त्याचाही फायदा होतोय. इकडे थोडासा पुढे देखील केला, थोडासा टर्न देखील होता या बॉलमध्ये, परंतु तोही घेतला, लपेटला आणि फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. या 6 ने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते 48 वर. एका मागोमाग एक नवीन बॉल आणावे लागतात. त्याचं कारण आहे बॉल एकदा सीमारेषच्या पलीकडे जात आहेत आणि गेल्यावर परत येत सुद्धा नाही. एवढ्या लांब मारले जात आहेत. पवन चांगलीच बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात केली आज त्यांनी आणि 3 षटकार 1 चौकार मारले सुद्धा. 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात युट्यूबला. सगळ्यांचं स्वागत. पवन केने जोडीला जर पाहिलं तर बिलाल शेख आणि समोर जर पाहिलं तर शुभम जाधव. माणगाव ते भिवंडी असा प्रवास करत असताना शुभम या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दक्षिण रायगडात या खेळाडूची चर्चा चांगलीच होते आणि अगदी मला आठवते 2018ची 10PL दुबईला सुद्धा शुभम यांनी चांगला खेळ केला होता. अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर. 136 धावांचा पाठलाग करायचा. 31 बॉल 88. हे षटक थोडस महागडं राहिलंय. 3 षटकार आलेत. 2 व्हाईट बॉल सुद्धा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. पवन केने यांना रोखायचं तर कसं रोखायचं हाही प्रयत्न मात्र व्यूहरचना ओंकार देसाई यांच्या मनात घोळते. वेगात बॉल टाकलाय, त्याला कव्हर्सला पाठवलाय. धडाकेबाज पॉवर होती या स्ट्रोक मध्ये. पुढे केला आता आणि लगेच त्याला मात्र कव्हर्सला धाडला सुद्धा. 6 धावांच्या शिक्षेसाठी. 6 धावा तिकडे भेटतील आणि धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचते 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 धावा. हे षटक काहीसं महागडच ठरलं आणि पवन केने तुटून पडले या ओव्हरमध्ये आणि म्हणून चर्चा या पवन केनेची सध्या यांची आहे. कव्हर्सला बॅटच्या पुढच्या टोकाला लागला बॉल आणि तरी सुद्धा सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. कुणाला बॉलिंगला, कारण पहिल्या 2 ओव्हर होत्या परिस्थिती अंडर कंट्रोल होती. धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा, 54, 136 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 30 बॉल आणि 82 धावांची आवश्यकता. 5 ओव्हर मध्ये 82 धावा करायच्यात. एखादं चांगलं षटक ताई पॅकर्सला आरजी ग्रुप देवतला मॅच मध्ये आणेल आणि एखाद दुसऱ्या ओव्हर मध्ये मोठमोठे फटके आले तर मात्र एमएससीसी सुद्धा मान्सून ब्लास्ट 3ऱ्या पर्वामध्ये येईल. 17 ते 20 जुलै या कालावधीमध्ये पहिला क्रमांक 3 लाख, दुसरा क्रमांक 1.5 लाख आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 3रा क्रमांक सुद्धा मात्र या ठिकाणी 75,000चा असणार आहे. अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 12 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याचा ड्रॉ सुद्धा आपल्या समोर आलेला आहे. कालच आपण सर्वसमक्ष ड्रॉ केला. US उमेश 11 यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर त्विषा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबोली खेळेल. विलायन्स ओरिसा खेळताना पाहिलं मिळेल. विक्रोलीच्या विरुद्ध पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी विकी रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात भिवंडी 11 JP. त्यानंतर रायगड 11 आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. समोर असेल श्रीजा 11 लालबाग. तर तिसऱ्या दिवशी कांधारी किंग्स बांद्रा मुंबई त्यांच्या विरोधात MSCC ओरिसा. ताई पॅकर्स प्रभादेवी विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन. अशा टीम पाहायला मिळतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रज्योत फुलटॉस केलाय आणि या फुलटॉसला सुद्धा सजा दिली आहे. 6 धावांवाली. चुकीला माफी नाहीये. सिक्सर तर या ठिकाणी खेळलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय. यावर करण्याचा प्रयत्न कदाचित या ठिकाणी असावा. त्या प्रयत्नात फ्लोअर फुलटॉस आणि बिलाल यांची बॉलवरची नजर खूप चांगली असते. पाठवलं सीमारेषच्या पलीकडे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आता केला होता. बॉलिंग ऍक्शन देखील थोडीशी बदलताना पाहायला मिळाले होते. आता
अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रज्योत वेग होता समोरच्या दिशेने ढकलल्या बॉलला. चांगल्या ठिकाणी टप्पा पाहायला मिळाला. म्हणजेच बॉल समोर ढकलल्या वाचून पर्यायच नव्हता बिलाल यांच्याकडे. सर्वोत्तम गोलंदाज आहे त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. म्हणजे असं नाही की बॉलरसाठी हे मैदान नाहीये. वेगवेगळ्या टप्प्यावर विवर रचना करत तुम्ही बॉलिंग केला तर तुम्ही सुद्धा सुरक्षित राहू शकता. 16,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. वेग 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 प्रचंड वेग प्रज्योत आंबेरे यांचा. जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता मात्र लेंथ वरून शूट केला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि किंचितसा आतमध्ये देखील आला. त्यामुळे टायमिंग नाही करू शकले प्रज्योत आंबेरे. हा पुढे केलाय बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. अशाच ठिकाणी बॉल पडला. फटका फसला जरूर परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नसल्या कारणाने 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक केले प्रज्योत यांनी सुद्धा. 64 धावा धाव फलकावर. 26 बॉल 72 धावांची आवश्यकता. यानंतर येणाऱ्या 4 ओव्हर बाजूने असणार आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गेल्या 4 वर्षात बिग बॅश आल्या. अंडर-25 स्पर्धा आल्या. ग्रामीण स्पर्धा आल्या. पावसाळी स्पर्धा आल्या. बिग हिट समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि ओव्हर पिच केलेल्या या बॉलला समोरच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलं. आज पवन काहीतरी वेगळाच इरादा करून आलेत. किंचित आतमध्ये येणारा हा बॉल पाठवल्या सीमारेषा पलीकडे. पहा हे सगळं प्रॅक्टिस शिवाय होत नाही. बॉलरची अचूकता, बॅटरचे सिक्सर, बॅटरची बॅटिंग हे सगळं प्रॅक्टिस शिवाय नाही होणार आहे आणि ती सुद्धा एका दिवसाची नाहीये. त्याच्यासाठी वर्ष प्रॅक्टिस करावी लागते आणि आपण केलेली प्रॅक्टिस सध्या पवन या ठिकाणी दाखवतायत. क्रिकेटच्या मैदानामध्ये 17,000 प्रेक्षक देखील जोडले गेलेले आहेत आमच्याशी. युट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर. आणखीन एक यावेळेला मात्र खूप लांब गेलाय. जबरदस्त फटका. मोठ्या गावला जाणाऱ्या रिक्षा स्टँडवर जाऊन बॉल पडला असेल एवढ्या लांबवर मारलाय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी हे षटक चौथं संपलंय आणि धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा धावफलकावर. 60 धावांच्या बाजूने आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्या 4 ओव्हरमध्ये 76 झालेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 27 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 60 पाहिजेत. एक चांगली ओव्हर ताई पॅकर्सला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि ते टाकावी लागेल कारण सध्या परिस्थिती एमयूसीसीची चांगली आहे. त्याचं कारण आहे पवन केने. मागील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्या आणि या 2 ओव्हरमध्ये 49 आल्या आणि हेच वेगळे पण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमबॅक करावं लागेल. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद सबस्क्राईब मोठ्या प्रमाणावर करतायत, सामील होत आहेत या अभियानामध्ये आणि आनंद घेत आहेत या मॅचचा. सगळ्यांना विनंती आवर्जून सबस्क्राईब करा. परंतु पाहूया 4 ओव्हर 60 म्हणजे ही धावसंख्या देखील जर पाहिली तर थोडस आता परिस्थिती एमयूसीसीची चांगली झाली आहे. परंतु एखादी चांगली विकेट, एखादी चांगली ओव्हर मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकते. पवन मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 44 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत पवन केने. षटकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर 6 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला पवन केने. तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं. दररोज तुमची सुरुवात शून्यानेच होते. प्रत्येक मॅचला शून्याने सुरुवात होते. काल 50 केले म्हणून आज चालणार नाही. आज सुद्धा सुरुवात तुम्हाला शून्यानेच करावी लागते आणि पवन केनेने 6 ने सुरुवात केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर जो एक मोठी धावसंख्या या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार त्यांनी मारला होता. पाहूयात मीटिंग चालू आहे. कुणाला बॉलिंगसाठी आणायचं. 4 ओव्हर महत्वाचे आहेत. त्याचबरोबर विकेटही महत्वाची आहे. कर्णधार ओमकार देसाई यांनी मैदानात ठाण मांडलंय परंतु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुलतान यांनाही करावा लागणार आहे. सुलतान पहिला बॉल वेगात टाकलाय. थोडासा पुढे केला होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे जाईल. एक धाव येणं एका बॉलवर म्हणजे या मैदानात चांगला बॉल म्हणावा लागेल. आजच्या दिवसात पहिली मॅच संपली सुद्धा नाहीये. 1.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा युट्यूबला पाहिली सुद्धा 70 स्पोर्ट्सवर. सगळ्यांचं स्वागत. पवन केने धुमाकूळ सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांना थांबवण्यासाठी स्विंगचा सुलतान खान समोर. पवन केने
यावेळेला पवनचा A1 फटका, बॉल कव्हर्सला लांब 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 षटकार. पवन केने यांचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. काय धडाका दाखवला पवनने आणि 12 बॉल मध्ये अर्धशतक या स्पर्धेतील बॅट उंचावून दाखवतायत पवन केने. हो, मी आलोय या ठिकाणी आपल्या टीमला जिंकून देण्यासाठी. 10 बॉल मध्ये 10वं हे षटक, जर अर्धशतक यस 10. मोठा फटका येताना पाहिला मिळालाय. सुलतान कमबॅक करावं लागेल. पवनची बॅट बोलली आहे, तळपली आहे. इकडे फिल्डर आहेत धावगिरीचा प्रयत्न केला जातो, फेकी केली जात. 136 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही सामना संपला नाहीये याच स्पर्धेत. किती हो, बॉल खेळायचा होता एका ठिकाणी, गेला एका ठिकाणी आणि संधी होती खरी, छोटीशी होती. दोघेही नाराज, बॉलर सुद्धा बॅटर सुद्धा. काय करून बसलो. 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. वेगळा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. शुभम, एक डॉट बॉल सुद्धा तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि इकडे कामगिरी करावी लागणार आहे शुभमला. पाहूया काय होईल. विकेट साठी जावं लागेल. विकेट नाही आली तर सामना सोपा नाहीये ताई पॅकर्स आरजे ग्रुपला. पुन्हा एकदा शुभम सांगळे समोर बिलाल. यावेळेला फुल टॉस केलाय आणि रिझल्ट तोच आहे, 6 वाला षटकार. आणि बिलाल यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. बघता बघता 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 119. म्हणजे या दोन खेळाडूंमध्ये 104 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळालेली आहे. 2 विकेट लवकर गेल्या आणि त्याच्यानंतर एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. 23,000 प्रेक्षक मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करू. सगळ्या प्रेक्षकांनी, कारण आज मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा पवन केने इन ऍक्शन मध्ये आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. याच मॅच मध्ये करण अंबाला देखील आपण पाहिलं. ओमकार देसाई, निखिल जाधव, शुभम जाधव, बंटी बद्रिके, नागेश वाडेकर, दोन्ही बाजूला विवेक शेलार असतील, ही नावं आपण या मॅच मध्ये